आई, शंकरच्या मनात काय चाललंय कळलं झालं. आमचा शब्द खाली पडू न देणारा शंकर हा असं का वागतोय? आयुष्यात पहिल्यांदाच नजर वर करायची हिम्मत होत नाही आम्हाला. आई, शंकरला सद्बुद्धी दे ग. गाडी काढ. आई, माझ्या गौरीच्या डोक्यातला राग शांत होऊ दे. तिच्या डोक्यातलं ते पोलीस केसचं कूळ जाऊ दे आणि सगळं लक्ष अभ्यासावर लागू दे. मोठ्या विश्वासानं तुमचं कर्ज पास केलं आम्ही, तुम्ही घेतलं नाही. अरविंदजींना पण पाठवलं होतं. आमच्या विश्वासाला किंमत नाही काय? असं काय बी नाही. महादेवानं संकेत दिला. तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास तुटू नये असं असेल महादेवाच्या मनात. देवाच्या मनात असेल तरी अपमान झालाच आमचा. नाही मातोश्री, तुमचा अपमान करायचा माझा हेतू नव्हता. आधी मला तुमच्याबद्दल वेगळं वाटलं होतं, पण जेव्हापासून तुमच्या संकट भेट झाली तेव्हापासून तुमच्याबद्दल माझ्या मनात फक्त आदर आहे. तुमच्याविषयी बोलत नव्हतो आम्ही. मग तुम्ही मनात जे असेल ते खरं खरं तोंडावर बोलणार आहे सा, म्हणून सांगतो. आज आमच्या मुलामुळंच आम्हाला मान खाली घालावी लागली. काय चुकीचं केलं का त्यानं? नाही, चुकीचं काय नाही वागला, पण जे बरोबर आहे ते करू दिलं नाही आम्हाला त्यानं. काय झालं सांगू वाटत असेल तर सांगा. हा, कुठल्या तरी यडपट पोरीनं त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. एका बाईला मारहाण, तिच्या घरी तोडफोड अशी खोटी तक्रार केली आहे तिनं. आमचा मुलगा लाख चुकीच्या गोष्टी करेल पण बाईवर हात नाही उगारणार. एवढासा असल्यापासनं आम्ही शिकवण दिली त्याला. प्रत्येक बाई ते काही असते आणि कुठल्या बी आईचा कधी अपमान नाही करायचा. आम्हाला खोटी केस केलेल्या त्या पोरीला हुडकून चांगली अद्दल घडवायची तिला. पण आमच्याच पोरानं आम्हाला शब्दात अडकवलं. त्याच्यावरचा खोटा आळ एक आई म्हणून नाही सहन होत आहे आम्हाला. आत्तापर्यंत आमचा प्रत्येक शब्द पाळलाय त्यानं. आज ऐकायलाच तयार नाही तू. एक आई म्हणून साप हरल्यासारखं वाटतंय आम्हाला. मान वर करायला बी न ग असं वाटायला. आपल्या आईची मान खाली जावी असं कुठल्याच लेकराला वाटत नाही. काहीतरी कारण असेल. कारण काय बी असो, तो आमचा शब्द ऐकत नाही हे दुःख नाही आमचं. मातोश्री, समजून उमजून घेण्याच्या गोष्टी आहेत ह्या. माझं तेच खरं असं नात्यात करून नाही झालं. आई म्हणून आपण करतोय ते बरोबरच आहे असं जरी आपल्याला वाटत असलं ना, तरी लेकराची बी काही बाजू असते ती समजून घ्या हवी. नियमानं चालणाऱ्या मानी बाई आहे तुम्ही, पण जिथं नियम असतो तिथं अपवाद पण असतो ना. जरा मी पण बाजूला करून बघितलं तर तुमच्या लेकराचं मन कळेल तुम्हाला. माफ करा मातोश्री, लहान तोंडी मोठा घास घेतला, माफ करा. नाही नाही, उलट बरंच वाटलं आम्हाला.
आजवर आम्ही मातोश्री पण आमचा मान सन्मान घेऊन वावरत होतो, पण आज तुमच्याजवळ आपसुक मन मोकळं करावंसं वाटलं. म्हणजे केलं तर चांगलंच केलं, मनाला शांती मिळाली. प्रसाद देत होता ना तुम्ही? कृष्णाई. हा हा. कृष्णाई, खरंच गरज असेल ना तर कधी बी इसला न्यायला या. एक मैत्रीण म्हणून हक्कानं मागायचं आमच्याकडं. मातोश्री, तुम्ही एवढं बोललात ना, बस झालं. पैसे नगद, मैत्रीण म्हणालात ना, मग नात्यात व्यवहार नका. अहो, आम्ही मनापासनं बोलतोय. बघा, मैत्रीण म्हणताय आणि अहो बी म्हणताय. माझी मधली लेक म्हणती, दोस्तीत आणि जवळच्या नात्यात तिरायतासारखं नाही बोलायचं, हक्काने बोलायचं. तुम्ही मला कृष्णाच म्हणा. एकदम बरोबर बोलते तुझी मधली लेख. कृष्णा, घ्या सावकाश. मी नाही, ते सर कुठे दिसत नाहीत आजकाल. काय माहिती, परवा कॉलेज जवळच्या हॉटेलमध्ये जाताना दिसलं. आता आपल्याकडं चांगलं जेवण सोडून तिकडे ते तेलकट खायला कशाला जातात कळना झालं. शारदाच्या हातचं चांगलं साधं जेवण सोडून तेलकट खायची बुद्धी कशी काय झाली म्हणते मी त्यासनी. खरंच हे बघा, हे पूर्ण रक्कम नाहीये, पण खरंच यानं तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. हे बघा, तुम्ही आमच्या खाजगी आयुष्यात दखल देणं बंद करा. तुला सांगते बघ, ते म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय, तेच खरं बघ. सर, 100 वर्ष जगाल तुम्ही. आता तुमचंच नाव निघालं होतं. कसं काय निघालं नाव? ते भागाक्का म्हणत होत्या. काय काय म्हणत होत्या? भागाक्का काय म्हणत होता तुम्ही? ते गुळातला शिरा खायला तुम्ही आला नाहीत ना. सर, तुम्हाला सांगते बघा, साखरेपेक्षा ना सेंद्रिय गुळाचा शिरा असतो ना, तो लई चांगला असतो बघा. या ना, बसा ना. हा, नाही, ते मी हिशोब करायला आलो होतो. आता जाऊन कॉलेजमध्ये बदलीचा अर्ज पण करायचा आहे. का? आमचं गाव आवडलं नाही वाटतं तुम्हाला? नाही, असं काही नाही. मिनी, तू कर ना हिशोब, सांग मला. हा, मी करतो, तुम्ही बसा. आज आमच्याकडनं फ्री तुम्हाला शिरा. शारदाताई, सरांसाठी एक शिरा आण ग.